सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी प्रचार फेरी काढली। तळागाळातील लोकांच्या गाठी भेटी घेत प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे। विकासाला मत मागायचं, जातीला मत मागायचं नाही, आमचं व्हिजन क्लिअर असं रवींद्र गोंदकर हे म्हणाले। तसेच प्रत्येक घरातून मोठे असेल तर मला लहान भाऊ मोठी बहीण असा प्रतिसाद मिळत आहे असे देखील रवींद्र गोंदकर म्हणाले। चप्पल घालून एखाद्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही, त्यामुळे जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत विना चप्पल प्रवास त्यांनी केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। कोणत्या प्रभागातून? ह्या प्रभागातून माझी उमेदवारी आहे आणि मी हेडगेवार नगर त्यातला एक भाग आहे। इथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। सविस्तर सांगा, नेमकं आता तुम्ही आज चप्पल घातली? खरं कारण आपण एखाद्याच्या घरात जातो, ते घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं, पवित्र स्थान असतं, तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीने त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही। म्हणून मग मी ठरवलं का जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही। कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय प्रतिसाद मिळतोय, काय एकंदरीत विखे पाटलांचं ध्येय आहे, काय सांगते? खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे धीम्या गतीनं। डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही करतो आहोत आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे का मत हे विकासाला मागायचं, जातीला मत मागायचं नाही। त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे, टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती, शाश्वती, सुरक्षा, शांतता यासाठी शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहे। ह्या प्रभागात तुमच्यासोबत अजून इतर? ह्या प्रभागात 3359 टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे कोणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट, असं 2 मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे, एक नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकासाठी। तुम्ही आता डोर टू डोर जात आहे एकाच प्रभागातून, आणखीन काय होणं अपेक्षित? कामं तर तशी कुठलीही शिल्लक नाही, परंतु ज्या ज्या डोर कॅम्पेनिंगमध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वारुळे असतील, सुनील गोते असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील, जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल ते 100% या ठिकाणी पूर्णत्वाला नेल्या जातील। यदाकदाचित DP रोड विरंगळात असलेले, पडून असलेले ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिकमध्ये मी पूर्ण करण्याचा ध्यास या निमित्ताने घेतो। अतिशय सुंदर, अतिशय घरातून, प्रत्येक घरातून मला माझी आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, प्रत्येक घरात असं मला मानलं जातं। मोठ्या असतील तर लहाना भाऊ, मी छोटा असेल तर मोठे बहीण, वडीलधारी लोक, मित्रपरिवार, समवयस्कर असतील तर मित्र, अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे। अधिकृत उमेदवार रवी गोंदकर यांचा प्रचाराचा नारळ आज हेडगेवार नगर इथून सुरू झाला व हेडगेवार नगरमध्ये प्रचार करताना प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळतो आहे। कारण की या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचारधाराचे सर्व लोक राहतात। इथं पहिल्यापासून संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टी असं समीकरण असणारे सर्व नागरिक या नगरीमध्ये राहतात। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला कुठलीही शंका न बाळगता सगळेजण मतदान करतील हे दिसतंय। आम्ही आज प्रचार करताना दुसरे जे कोणी उमेदवार आहे त्यांचं नावसुद्धा या लोकांना माहीत नाही कोण उमेदवार आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टी जो कोणी उमेदवार आहे तो प्रचंड मताने निवडून येईल हे मी खात्रीशीर सांगतो। मतदारांनी, सर्व मतदारांनी 2 तारखेला कुठलंही काम असलं तरी तर सर्वांनी मतदान जरूर केलं पाहिजे। मतदान करण्याचे, न करण्याचे तोटे, मतदान करण्याचे फायदे हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे। मतदान जरूर सर्व लोकांनी 2 तारखेला, महिला वर्गांनी, पुरुषांनी, तरुणांनी
2 तारखेला मी विनंती करतो का सगळ्यांनी मतदान करावे. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. सर्व लोकांनी हा आनंदाने व शिस्तीने साजरी करावा अशी मी नागरिकांना विनंती करतो.